सामना सुरू होतोय. शंभू 11 बीर मराठा सोलापूर आणि सोयल 11 नांदेड या दोन संघादरम्यान महत्वाचा सामना. विठ्ठल चव्हाण आणि किरण अंबाल ज्याच्याबद्दल चर्चा झाली. किरण अंबाल हॅलो हॅलो काउंटडाऊन सुरू होते. सतीश बागल आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. समालोचन कक्षामध्ये या टेनिस क्रिकेटच्या पटलावरील सुप्रसिद्ध समालोचक चंद्रकांत शेट्टे, जुन्नर भूषण, मुंबई भूषण आणि स्पर्धा सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्रातील असं कोणतं गाव नाही जिथे चंद्रकांत शेट्टे यांनी समालोचन ऐकलंय. काउंटडाऊन सुरू होत आहे. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पृथ्वीराज चषक 2025 में सभी का स्वागत है. पहिल्या चेंडू विजय पावलेचा टप्पा थोडा ऑफ टर्मच्या बाहेर होता. इथे शेवटपर्यंत पहिला बॅट्समन किरणने आणि सोडून दिलाय. योगेश पेंडकर यष्ट्यांच्या मागे. विजय पावले हुकमाचा एक्का आहे. लेदर बॉलचा प्रचंड अनुभव. टेनिस बॉलमध्ये देखील एक मोठं नाव. ISPL सारखी स्पर्धा खेळाय. महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळलेला आहे. रणजीचा अनुभव. ओहो जबरदस्त टायमिंग. अतिशय दर्जेदार फटका. आपला फटका 440चा झटका. चेंडू सीमार शपार. सुबेस्तीब आईस्क्रीम दणदणी चौकार. सतीश बागल आपण यायचंय. अतिशय सुंदर तंत्र होतं. ऍक्शन रिप्ले पहा. फ्रंट फूट वरती बॅटचा पूर्ण चेहरा दाखवला. हेड पोझिशन खूप सुंदर आहे आणि त्यानंतर बॉबल प्लेचा वापर करत इथे एक दर्जेदार फटका खेळला गेलाय. स्कोर 4 सोलापूर. किरणच्या बॅटमधनं एक नेत्रदीपक फटका मिडापच्या डोक्यावरून चेंडूला लॉफ्ट केलं होतं. सुरक्षित पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय आणि त्याचा फायदा घेत दोन्ही बॅटरने एक धाव पूर्ण केले. किरण पोचलाय 5 वरती. धावसंख्या सोलापूर 5. शंभू 11 बीर मराठा सोलापूरचा संघ मैदानावरती बॉस दाखल झालेले आहेत आणि अनेक वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांमध्ये सातत्यानं आपला संघ या ठिकाणी ते घेऊन येत असतात. एक थोडंसं वेगळं आणि हटके व्यक्तिमत्व. त्यांचंही स्वागत आहे. बबुलर मी पॉईंटमध्ये पाहतोय. रोहन कव्हरमध्ये आहे. नितीन मिडॉपमध्ये आहे. अमित नाईक लेग स्टंपच्या दिशेनं चेंडू आहे. बघूया काय घडलंय. पंचांचा बोट आकाशाकडे. आज विठ्ठल पावला नाही. विठ्ठल आज संकटात धावला नाही. लवकर बाद झालाय. विजय पावलेने हा अडसर दूर केलाय. विठ्ठल आऊट. सुरुवातीलाच एक मोठी विकेट येताना पाहिलं मी ते. शुभ सकाळ सगळ्यांना. आज दीपावलीचा पहिला दिवस आहे. वसुबारस आहे. सगळ्यांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रशांत दादोडे सर तुम्हालाही शुभेच्छा. चिरागजी मेहर आमची सगळी टेक्निकल टीम आणि पंच आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पहिली विकेट मात्र या ठिकाणी आलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आचेगावचे आकाश चव्हाण दाखल झालेत किरण अंबाल यांच्या जोडीला. प्रशांत सर एक विठ्ठल चव्हाण म्हटलं तर महाराष्ट्रातील एक दादा फलंदाज, सिमेंट विकेटचा बादशाह, परंतु या मॅच मध्ये मात्र लवकर बाद झालेत. अगदी स्वस्तात विकेट मिळाले विजय पावलेला. विजय पावलेनं पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला दिलाय. धावसंख्या सोलापूर 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
नवीन बॅट्समन आकाश. आकाश चव्हाण, आकाश दाखवलं का पाहूया. तिथे क्षेत्ररक्षक धावत नाही, याचा अर्थ हा अप्रतिम नेत्रदीपक षटकार आहे आकाश चव्हाणच्या बॅट मधनं, त्याच्या इनिंग मधला पहिला षटकार. सोलापूरच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगावच्या आकाश चव्हाणची चर्चा सोलापूर पासून कर्नाटकापर्यंत सुद्धा आहे, परंतु महाराष्ट्र गाजवण्यासाठी सज्ज होत आहेत आकाश चव्हाण. लवकर चेंडू ओळखला, रीड केला आणि खूप सुंदर पद्धतीने काऊकरच्या डोक्यावरून राखून काढलाय आकाश चव्हाणचा उत्तुंग पहिला षटकार. कोरवर टप्प्यातला चेंडू आहे, हे उत्तर आहे वेगवान गोलंदाजाचं. त्याच्या विरुद्ध तुम्ही आक्रमण केलं, हल्ला चढवला आणि त्यानंतर त्यानं बुंद्यात चेंडू टाकलाय. टिपिकल मराठीमध्ये सांगायचं तर बुंद्यातला अतिशय उत्तम प्रकारचा चेंडू होता, एक सटीक यॉर्कर. आणि आता धावसंख्या आहे पहिल्या षटकाचा खेळ 11 धावा. नेल्सन आकडा 11 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात सोलापूर. 11 धावा म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात आहे. म्हणजे विजय पावले म्हणजे असामान्य खेळाडू, म्हणजे खूप जबरदस्त नाव कमावले त्यांच्या मेहनतीच्या जोरावर. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 11 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. आकाशचा एक षटकार कुठेतरी सोलापूर टीमला एनर्जी देऊन जाणार आहे. आदवडे सर, 11 धावा म्हणजे बऱ्यापैकी स्टार्ट आहे, परंतु विजय यांनी घेतलेली महत्वाची विकेट विठ्ठल चव्हाण यांची ही सुद्धा महत्वाची होती. आता किरण अंबाला आणि आकाश चव्हाण यांच्यावर एक जबाबदारी असणार आहे. कुठेतरी या डावाला आणि सोलापूरचा परफॉर्मन्स सुद्धा या मैदानात चांगला राहिला आहे. आजही त्यांच्या काही मॅचेस आठवतात आपल्याला, ज्या वेळेला हे सोलापूरचे खेळाडू मैदानात येतात. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर योगेश पेंडकर यांच्या नेतृत्वाखाली हाही संघ जर पाहिलं तर जगभर प्रवास आणि जगभर त्यांची कामगिरी पाहायला मिळते. आणि आज या मैदानात देखील त्यांना तो खेळ करावा लागेल. माझ्या मते 2 वर्षापूर्वी हा संघ विजेता राहिला होता. अतिशय महत्वाचं म्हणजे सर्वात आत्ता या ठिकाणी रोहन खरात सारखा गोलंदाज महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळलेला आहे. मिस्टी गोलंदाज म्हणून तो ओळखला जातो. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक खूप चांगलं मिश्रण त्याच्याकडे असतं. डिंगडॉंगची टीम बऱ्यापैकी मैदानावरती आहे. आपण नांदेडचा संघ या ठिकाणी खेळताना पाहतोय. सोलापूरनं देखील दमदार कामगिरी पृथ्वीराज चषकामध्ये केलेली आहे. रोहन खरात स्ट्राईक करेनला किरण आहे. धावसंख्या 11, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला चेंडू फ्रंट पॉइंटवरती अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती कव्हर पॉइंटमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाईल. कोणत्या संघाविरुद्ध खेळता हे महत्वाचं नाहीये. सौरव गांगुली म्हणतात मुख्य म्हणजे तुम्ही घाबरू नका, शांत राहा, डोक्यावरती बर्फ ठेवा आणि मैदानातलं द्वंद्व जिंका. धावसंख्या 12, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न आकाशनं निश्चितच केलाय. एकाग्रता अतिशय महत्वाची आहे. एक दिग्गज संघ समोर आहे आणि स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी आकाशसाठी. रोहन खरात गोलंदाजी मार्कवरती. ओहो, आज ठरून आलाय, नाव पण माझं असेल, चर्चा पण माझी असेल आणि बाजार मैदान पण माझं असेल. एरोळवाडीत आलोय आणि आज माझ्याच नावाची चर्चा होणार आहे. एक्सिलंट बॅटिंग बाय आकाश. गतवर्षी कोल्हापूरच्या कागलला झालेल्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवला होता आकाश चव्हाणने. आणि विशेष म्हणजे सोलापूर म्हटलं, महाराष्ट्रात सिमेंट विकेटवरचं क्रिकेट खेळण्यासाठी सोलापूरचे खेळाडू प्रसिद्ध आहेत आणि खूप चांगला फटका. आता रोहननं चकवलंय. अब्रेक चेंडू, लेग ब्रेक गोलंदाजी डावकऱ्या आणि उजव्या फलंदाजासाठी, परंतु तितक्या ताकदीचं उत्तर, सडेतोड उत्तर देत असताना आकाश 12 वरती घेतोय. किरण 6, धावसंख्या 19, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सोलापूर. षटक क्रमांक 2 मैदानावरती. पृथ्वीराज चषक 2025 एक मानाची स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्रातील लाखमाची स्पर्धा सध्या पाहत आहे. हो, वेगवान चेंडू होता. स्पिनसाठी या ठिकाणी थोडी वाट पाहिली, चेंडू गिरकी गेला असं वाटलं होतं, परंतु पुन्हा एकदा मिश्रण केलं गेलंय. सुरेख कामगिरी. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. शानदार कामगिरी करत असताना रोहन खरात 4 चेंडूमध्ये 7. ऑनसाइडला खेळले. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. कोलबट टप्प्यात चेंडू टाकला होता गोलंदाज रोहन खरातनं. आणि आता चंद्रकांतची धावसंख्या 20, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सोलापूर. कमबॅक केलंय. 2 वर्षापूर्वी याच रोहन खरातने पृथ्वीराज चषकामध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील घेतला होता, आठवत आहे. आणि या मैदानात पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करण्याचा प्रयत्न होतोय. पुढे सर साऊथ खेळायचं होतं. अब्रेक चेंडू आहे. टर्न चांगला झाला, वेग फारसा नाहीये, लेंथ चांगली आहे. अनुभव आता आहे रोहनकडे. बघा कशा पद्धतीने चेंडू आतमध्ये आलेला आहे.
टोन आणि बाउन्स थोडासा या ठिकाणी त्रास तुम्हाला होणार आहे, परंतु हा त्रास होणार पण चांगली कामगिरी केली तर हा खेळ तुमच्यासाठी खास पडणार आहे. 2 षटक समाप्त, 20 धावा धापलकावटी सोलापूर. आज सगळ्यांसाठी किंवा सगळ्या खेळाडूंसाठी सुद्धा महत्वाची बाब आहे. ISPL चे 2 सिलेक्टर मॅच पाहण्यासाठी आणि खेळाडूंना पाहण्यासाठी मुख्य मंचावर आहेत. माजी मुंबईचे धर्मेश जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हैदराबाद टीमचे विशाल कल्याणकर साहेब आपण सुद्धा या ठिकाणी. ISPL चे 2 सिलेक्टर आज दिवसभर ही स्पर्धा पाहणार आहेत. आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. रोहन करत 1 षटक 8 डबा त्यानं खर्च केलाय. क्रिकेट किती वेगानं बदललं. ISPL चे आता दरवाजे प्रत्येकाला तुटवायचे आहेत आणि त्यासाठी अगदी छोट्या छोट्या स्पर्धा देखील महत्वाच्या आहेत. परंतु पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर मुकुटमणी आहे पृथ्वीराज चषक. एकूण 2 षटकांचा विचार केला तर 10 ची सरासरी आहे. तमाम प्रेक्षकांचं स्वागत आहे जे tenniscricket.in वरती ही स्पर्धा पाहतायत त्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. इथे असलेल्या क्रिकेटपटू आणि क्रीडा शौकीनांना देखील पृथ्वीराज चषकाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आहेत. दिवाळी आले. या स्पर्धेत जिंकणार ना तर कमीत कमी 8 लाखाच्या बक्षिसाची खैरात अर्थात वाटप या ठिकाणी केलं जाईल, वितरण केलं जाणार आहे. जो जिंकेल तो आपली दिवाळी इथेच साजरी करेल. कोणती मार्कवरती असतोष. पहिला चेंडू आपण भटकण्याचा प्रयत्न केला परंतु तितकासा चांगला टप्पा नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न योगेशचा. रोहन करतनं चेंडू कव्हर केलाय. त्या पहिल्या षटकाचा खेळ आणि आता 3ऱ्या षटकाचा खेळ त्याच्यावरती देखील चंद्रकांत शेट्टी यांच्याबरोबर चर्चा केली जाईल. 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या 21 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. आशुतोष गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू टाकत असताना नियंत्रण नाहीये. गोलंदाजी करत असताना तुमचं नियंत्रण आणि आता इथं सुरुवात देखील महत्वाची आहे. गोलंदाजाला या ठिकाणी लय अतिशय महत्वाची. आकुंडमधला चेंडू ऑन साइडला हुक केलाय. 6 धावा बुक केलाय. धावांची भूक बॅट्समनला लागले. वाह काय फटका सजवलाय. सोडे तोड उत्तर दिले. षटकार. टीव्ही अंपायरच्या दिशेने या ठिकाणी इशारा केला गेलाय. सेकंड बाउन्सर या ठिकाणी चेक केला जाईल, पाहिला जाईल आणि बॅटिंग टीमनं या ठिकाणी चॅलेंज केलंय. तर टीव्ही अंपायर उमेश केडीने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. मॅच सुरू करायचंय. चंद्रकांतजी आपल्या भात्यामध्ये हुक आणि फुलचे फटके असणं गरजेचं आहे आणि जर असतील तर त्याचा परिणाम बघा काय मैदानावरती झालाय. हो या मैदानात हुक आणि पुल तर खूपच महत्वपूर्ण राहतात आणि इकडे जर पाहिलं तर आता या दोन्ही खेळाडूंनी ते स्ट्रोक खेळलेले आहेत परंतु बॅटच्या रडारमध्ये आलेले बॉल देखील इकडे थोडेसे धोकादायक असू शकतात आणि 27 धावा म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे. आशुतोष अंबपकर यांना कमबॅक आता करावं लागणार आहे कारण दोन्ही बॅटर लय मध्ये आलेत. एक 12 वर आहेत आणि एक 13 वर आहेत. आशुतोष गोलंदाजी मार्कवरती. आकुंडमधला चेंडू पुन्हा एकदा खांद्यांचाच वापर केला गेलाय. क्षेत्ररक्षक अमित नाईक चेंडूवरती आलाय. थोडासा पंबल परंतु जास्त धोका पत्करत नाही दोन्ही बॅटर. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. सोलापूर 28 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. शिखर धवन नेहमी म्हणतात की जेव्हा परिस्थिती तुमच्या विरुद्ध असते ना तेव्हा तुमचे खरे व्यक्तिमत्व समोर येते. कारण एखादी चांगली परिस्थिती असताना त्या ठिकाणी फारसा दबाव नसतो आणि त्यावेळेला तुमचं जे खरं व्यक्तिमत्व ते लोकांसमोर येत नाही. हा प्लॅटफॉर्म असा आहे बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये दबाव निर्माण होतो आणि त्यावेळेला तुम्ही केलेली कामगिरी ही निश्चितच या ठिकाणी चर्चेत येते. त्याचं कॅल्क्युलेशन होतं. अर्थात त्यासाठी आपण बघितलं मगाशी ISPLचा उल्लेख आपण केलाय. सिलेक्टर या ठिकाणी बसलेले आहे. अतिशय महत्वाचं आहे. धर्मेशजी आपलं देखील स्वागत. ओ सुरेख चेंडू राऊंड विकेट अँगल क्रिएट केला आणि खूप चांगला चेंडू टाकला. टप्पा चांगला होता. आउट ऑफ द स्तंभ चेंडू टाकला. बॅट्समन आकाश बीट झालेला आहे. धावसंख्या 28 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. 3ऱ्या षटकाचा खेळ. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. 1 क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये. ऑफसाइडला 5 क्षेत्ररक्षक बॅट्समन आकाशसाठी. आकाश चव्हाण ऑन स्ट्राईक. टोला लागलाय परंतु तरी सुद्धा चेंडू जाईल लॉंग ऑन मध्ये. षटकार. आकाशच्या बॅट मधनं दर्जेदार फटका.
काही फरक पडत नाही. बॅटच्या कोणत्या भागाला बॉल लागला, रिझल्ट काय तो महत्वाचा आहे. आणि सर बॅटचा फ्लो एवढा जोरात होता, बॅटच्या पुढल्या टोकाला लागून सुद्धा बॉल सीमारेषा पलीकडे खूप लांब गेलाय. सिमेंट विकेट स्पेशलिस्ट बॅटर म्हणून किरण अंबाल आणि आकाश चव्हाण दोघांची ओळख आहे आणि दोघांनी या ठिकाणी धडाकेबाज कामगिरी करतायत. बऱ्यापैकी धावसंख्या झाली आहे 34. 30च्या षटकाचा खेळ. ओहो, पुन्हा एकदा तेच घडलंय. आकाश चव्हाण टीट फॉर टॅट मैदानात आकाशची तळपते बॅट. त्यांनी या ठिकाणी गोलंदाजी लावले वाट. षटकार. असं खूप कमी वेळा पाहायला मिळालंय की बॅटच्या टोकाला लागून 2 षटकार लगातार गेलेत. आता याची हॅट्रिक नाही केली तर झालं. आणि आता बघा, बॅट्समनला खरं तर मिडल ऑफ द बॅटच चेंडू खेळायचा असतो, पण काय फरक पडतो, टोला लागला आणि 6 धावा आल्या. सर्वात महत्वाचं काय, जे संघाला हवंय, जे या ठिकाणी त्या बॅट्समनला हवंय ते मैदानात घडतंय. टोला म्हणजे बॅटच्या टोला लागून 2 षटकार आकाश चव्हाण ठोठावलेत, तडकावलेत. त्याचा धूमधडाका मैदानात सुरू आहे. धावसंख्या 40 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानात सुरू आहे 3रं. आशुतोष गोलंदाजी मार्कवरती, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवरती आशुतोष संघर्ष करतोय. लयबद्ध गोलंदाजी अजून करू शकलेला नाहीये. इथे मात्र थोडासा बॅटचे वरची कड आणि फलंदाज बाद. आकाशची कडी संपुष्टात. आशुतोष घेत नाही बदनाम आणि या ठिकाणी सोलापूर संघाला बसतोय दुसरा धक्का. सेकंड विकेट. विकेट आलेली आहे. ऑप्टमच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न होता यावेळेला आणि यावेळेला टोकाला लागला खरा, परंतु तो यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. मनोज माने आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. सोलापूरचे खेळाडू आहेत. 40 धावा धाव फलकावर 3 ओव्हरमध्ये 40. मी तर म्हणेल सोलापूर इकडे समाधानी असेल. त्यांचं असं म्हणणं असेल की आता 2 ओव्हरमध्ये 25-30 जरी आल्या एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं. तर दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर यांच्या मनामध्ये हेच चाललं असणार आहे, पुढे तरी या धावसंख्येला मी इकडे कंट्रोल केलं पाहिजे. त्यासाठीची एक 40 3 ओव्हरला 40. बबलू पाटील, कृष्णा गवळी, त्याचबरोबर जर पाहिलं तर अमित नाईक यांच्यासारखे खेळाडू पाहायला मिळतात. नितीन माटुंगे, विजय पावले, एकाहून एक सरस खेळाडू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्याचमुळे आय थिंक रजत मुंडे देखील टीममध्ये पाहायला मिळत आहेत. तर ही जी स्टार कास्ट आहे मोठी आहे, तर एक मोठी धावसंख्या आणि सोलापूरचा देखील नेहमीच दबदबा राहिलाय मजा येणाऱ्या मॅचमध्ये. ऑनसेटला स्कोरिंगच्या दिशेने चेंडू खेळलाय. ब्रेक केला होता. कलात्मक क्रिकेट मैदानावरती फंबल झाला आणि त्याचा फायदा घेत 2 धावा पूर्ण केले गेलेले आहेत. फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड. वैसे प्रॉकुल में गेंदी बहुत बढ़िया बल्लेबाज इस वक्त किरण द्वारा. किरण प्लेइंग ऑन 16 नाउ स्कोर 42 फॉर 2 फॉर सोलापुर. रोहन खरात गेंदबाजी कर रहे हैं. बिस्ती गेंदबाज है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं और रिदम के साथ. पहले ओवर में केवल 8 रन दिए थे. हल्की सी हवा तो बिल्कुल आप देख रहे हैं इस वक्त वो बल्लेबाज के ऑनसेट की तरफ बह रही है और राइट हैंडर के लिए पसंदीदा मैदान है एरलवाड़ी बाजार ग्राउंड. बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन. ये एक्शन रिप्ले में देखना चाहूंगा हमारे अपडेट रे पर शाम टेनिस क्रिकेट .in पर आप देख सकते हैं किस तरह से वो खेल हो रहा है. स्कोर 42, 2 विकेट के नुकसान पर रोहन अपने बॉलिंग माप पर तैयार. फुल टॉस के आंसर पर के 10 कोयले पर खिलाड़ी तैनात है. इस बार फ्रैक्टेड गेंदबाजी करने की कोशिश रोहन द्वारा. ये सारी चीजें करने के लिए बिल्कुल नियंत्रण की जरूरत होती है. फायदा उठा नहीं पाया बल्लेबाज. स्क्वेली की तरफ 1 रन लेने का मौका. कच्चा स्ट्रोक बल्लेबाज किरण का. किरण 17 पर खेल रहे. मनोज इनका खाता नहीं खुला. स्कोर 43 पर 2. चौथा ओवर प्रगति पर. रोहन धीरे धीरे अपने बॉलिंग पार्ट की तरफ पहुंच चुके हैं. पॉइंट कवर पॉइंट स्ट्रक कवर मिड ऑफ साइड पर इस वक्त 4 खिलाड़ी ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. बीट किया. ये लेग ब्रेक है. टर्न देखे ऑफ स्टंप के बाहर की एक बार फिर गेंद को खिलाया गया था. टिप्पा खाते बिल्कुल उछाल मिला और टर्न मिला रोहन को. लेग ब्रेक बहुत बढ़िया करते हैं. क्या ये ऑफ ब्रेक है वो देखा जाएगा. एक्शन रिप्ले देखे टेनिस क्रिकेट .in पर. रोहन की गेंदबाजी बहुत ही बेहतरीन है. ये भी लेग ब्रेक है. सफल हुए थे, फॉलो किया रोहन ने. सदी गेंदबाजी. गेंदबाज रोहन खरात द्वारा. आगे गेंदे ऑन साइड पर खेलना चाहते थे.
एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग है, इसका विश्लेषण चंद्रकांत शेट्टी करेंगे और मनोज की पारी समाप्त। तीसरे विकेट का पतन सोलापुर की उम्मीद को यह तीसरा झटका। काय बॉलिंग केली आहे या ओव्हरमध्ये, फक्त 3 रन आलेले आहेत आणि धावसंख्या 3 ओव्हरमध्ये 40 असलेली 43 वर थांबवलेली आहे आणि फिरकीपटू या मैदानावर किफायतशीर राहू शकतात, फक्त तुम्हाला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागणार आहे आणि तेच केलं, बॉलला बाहेर पाठवलं आणि फुटवर्कचा थोडासा अभाव पाहायला मिळाला। वळणाऱ्या बॉलसाठी तुम्हाला पाय हलवावे लागतील आणि तेच पाहिलं मिळालं नाही, कुठेतरी जागेवरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि पर्यायाने जर पाहिलं तर हे षटक फक्त 3 धावांचं आलं। आता सोलापूरवर थोडासा दबाव असणार आहे, कारण आता त्यांना धावा तर बनवावं लागणार है, एकच ओवर है शेवटची। चंद्रकांत जी, रोहन का जो स्पेल है बहुत ही बेहतरीन रहा है, 2 ओवर 11 रन 1 विकेट। रायगढ़ ग्रामीण रायगढ़ और प्रहार 11 पुणे टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आप रिपोर्टिंग करें। रायगढ़ ग्रामीण रायगढ़ प्रहार 11 पुणे आपण रिपोर्टिंग करायचे। कपिल देव नेहमी म्हणतात, जितका तुम्ही सराव करणार ना तितके तुम्ही परिपक्व होणार आणि रोहन खरात अगदी कमी वयामध्ये त्याने टेनिस क्रिकेटमध्ये डेब्यू केला, त्याला लेदर बॉल खेळण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत याही मॅच मध्ये दर्जेदार कामगिरी केली। 2 षटक 11 धावा 1 गडी बाद केलाय। नजीर त्याचं कालचं पृथक्करण होतं, अप्रतिम कामगिरी केली होती, 2 षटक टाकली होती, 4 गडी बाद केले गेले होते। प्रहार 11 पुणे आणि रायगढ़ ग्रामीण रायगढ़ या 2 संघादरम्यान महत्वाचा सामना यानंतर। ओहो, तीर से समान छू लिया आसमान, बल्लेबाज खड़े हैं सीना तान। व्हाट अ शॉट, ब्रिलियंट ब्यूटीफुल शॉट प्लेड बाय बैट्समैन, सिक्सर। करण अंबालाची चर्चा आहे, परंतु आमचा किरण अंबाल सुद्धा काही कमी नाहीये। सोलापूरच्या किरण अंबालकडे देखील एक जबरदस्त टॅलेंट आहे, आज मात्र या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत। टीमला गरज आहे, शेवटचं षटक आहे, मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता आहे। इम्रान सारखा नजीर सारखा एक वेगवान गोलंदाज आहे, परंतु किरणची बॅट आज काहीतरी वेगळं करण्याच्या इराद्यात आहे। कल 2 ओवर 6 रन 4 विकेट लिए थे नजीर ने, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी, असरदार रहे थे, लेकिन आज शॉट कमाल का है किरण का। हेलीकॉप्टर ऑन साइड पर के दिया, पीछे खिलाड़ी है और खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, दर्शक स्ट्रोक है और गगन चौबी सिक्सर, तालियां बजाने का मौका। हेलिकॉप्टर, नजीर सारख्या बॉलरवर हेलिकॉप्टर खेळणं आणि त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवणं सोपी गोष्ट नाहीये, म्हणूनच म्हटलं या किरण अंबालची चर्चा आहे आणि त्यांच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। काय स्ट्रोक खेळलाय प्रशांत आदवडे सर, गोलंदाज कोण आहे हे मला माहित नाही, परंतु मी कोण आहे हे सांगायला इकडे आलोय, हे सांगतात किरण अंबाल। तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर आणि किरणने तेच केले, हेलिकॉप्टर खेळलाय आणि तो लँड कुठे झालाय, प्रेक्षकांमध्ये लँड झालाय। काय फटका सजवलाय, जितक्या वेगाने चेंडू आला, भन्नाट वेगाने चेंडू आला, तितक्याच कुशलतेनं आज किरणनं हा चेंडू सीमारेषेच्या पार पटवलाय। अप्रतिम नेत्रदीप दर्जेदार देखण्या फटक्यांची लयलूट एका दिग्गज संघाविरुद्ध, दिग्गज गोलंदाजाविरुद्ध क्लास बॅटिंग करत असताना किरण अंबाल तो पोहोचला 29 वरती, धावसंख्या 55, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सोलापूर षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू आहे। 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय। नवीन बॅटर मैदानावरती सिकाम, पॉइंट कव्हर, त्यानंतर इस्टॅकवर मध्ये क्षेत्ररक्षक एक मिडॉप आहे आणि त्यानंतर उत्तर आहे नजीरचं उत्तर आहे, सडेतोड उत्तर आहे। आता इथे फलंदाज किरणची खेळी संपुष्टात। काय या ठिकाणी हा चेंडू होता, उजवी की डावी ते बघावे लागेल, पण दांडी उखळले, उद्ध्वस्त केले, डावी एसटी वाकवले आणि चंद्रकांतची काठी काढले। जबरदस्त, यावेळेला थोडेसे शफल देखील झाले होते, त्याचा अंदाज घेतला आणि 2 षटकारांचं उत्तर या दांडी गुल करून देताना पाहायला मिळत आहेत। एक चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी 55 धावा पाहायला मिळत आहेत, परंतु 2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि कुठेतरी एक 60 धावांचा प्रयत्न या ठिकाणी होईल, माझ्या मते लखन आलेले आहेत।
काय भन्नाट वेगाचा चेंडू होता. नदीरचा वेगवान गोलंदाजाचं हे उत्तर 2 षटकार आले होते. एक हेलिकॉप्टरचा शॉट अतिशय जबरदस्त होता. त्यानंतर चेंडू लॉफ्ट केला करता लॉंगॉनला. ओ भन्नाट वेग, ही ताकद आहे. आवाज इथपर्यंत येतोय, तो एफर्ट आपल्याला बघायला मिळतोय. डॉट बॉल, 2 षटकार, 1 विकेट. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू. धावसंख्या 55, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सोलापूर. 5व्या षटकाचा खेळ मैदानात शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यानंतर होणारा सामना अतिशय महत्वाचा असेल. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. रायगड ग्रामीण रायगड आणि प्रहार 11 पुणे, अमरावती मृत्युंजय पुणे, एबी सामर्थ्य मालेगाव, सर्व संघांनी रिपोर्टिंग करायचं आहे. नझीर, नवीन बॅट्समन लखन, पॉइंट, 1 कबर, 1 एक्स्ट्रा कबर, 1 मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. ऑन साइडला लॉंगॉन कॉर्नर मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या 55, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शंभू 11 वीर मराठा सोलापूर. नझीर वेगवान, भन्नाट वेगाने गोलंदाजी केले. 2 देखणे फटके यापूर्वी आपण किरणकडनं पाहिले. ऑन साइडला खेळलाय, भरपूर उंच उडालेला झेल आहे की चेंडू सीमारेषा पार जाणार. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, झेल सुटलाय. 2 धावा आरामात पूर्ण होतील. संभाजीने चेंडू गॅदर केलाय. एस्टनच्या मागे संभाजी. धावसंख्या 5 षटकांचा खेळ आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर सोलापूर संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 57 धावा या ठिकाणी उभारल्या आहेत. नदीरच्या षटकात 14 धावा. आपण पाहूया बॅटिंग कार्ड आणि तत्पूर्वी टॉस. रायगड ग्रामीण रायगड आणि प्रहार 11 पुणे आपण तयारीचे पुढच्या सामन्यासाठी. किरणच्या बॅटमधनं 29 धावा. शानदार खेळी 15 चेंडूमध्ये. विठ्ठलनं या ठिकाणी आज खातं खोललेलं नाहीये. विजय पावलेनं त्याला लवकर बाद केलं होतं. आकाश आज आशुतोषचा विकेट अतिशय महत्वाचा, 24 धावा त्याने देखील केला. त्याची दमदार खेळी. मनोज खातं खोलू शकणार, श्रीकांत खातं खोलू शकणार, लखन नॉट आउट राहिला 2 वरती. या मॅचमध्ये 2 एक्स्ट्राच आहेत. बॅट्समनची मेहनत बघायला मिळाली, विशेष करून किरण आणि आकाश. गोलंदाजीमध्ये विजय पावले 1 षटक 11 धावा, 1 मोरा टिपला. रोहन 2 षटक 11 धावा, 1 गडी बाद केला. आशुतोष 1 ओव्हर 20 धावा, 1 अतिशय महत्वाचा गडी त्याने बाद केला. नझीर 1 षटक 14 धावा, 1 मोरा त्यालाही टिपता आलेला आहे. पहिला गडी 5 वरती, दुसरा 40, तिसरा 43 आणि चौथा 55 वरती गडी बाद झालेला आहे. 5 षटकं आणि आता धावसंख्या झाली 57, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता आहे. सामना अतिशय महत्वाचा आहे. यानंतर रायगड ग्रामीण आणि प्रहार 11 पुणे या 2 संघादरम्यान महत्वाचा सामना असेल. दोन्ही संघांनी या ठिकाणी या सामन्याकरता सज्ज राहायचे. टॉससाठी सज्ज राहायचं आहे. tenniscricket.in वरती आपण प्रहार 11 ची टीम खेळताना थोड्याच वेळात पाहणार आहोत. रायगडचा संघ देखील एक तगडा संघ खेळताना पाहणार आहोत. पृथ्वीराज चषकाच्या या पश्चिम महाराष्ट्रातील मानाच्या लाखमोलाच्या स्पर्धेमध्ये आपलंही स्वागत आहे. थोड्याच वेळात दिग्गज खेळाडू मैदानावरती येतील. सोलापूर आणि नांदेड हा सामना रंगलाय. खेळ सुरू होईल त्यावेळेला निश्चितच या भारतातील लोकप्रिय समालोचक चंद्रकांत शेट्टे मायक्रोफोनवर. धन्यवाद. प्रशांत आदवडे सरांचा आपण आवाज ऐकत होतात. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील छोटंसं परंतु समृद्ध गाव एरळवाडीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज 11व्या पर्वातील व्यावसायिक गटाचा दिवस आणि या व्यावसायिक गटाच्या दिवशी भारतातील धुरंधर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. रथी महारथी दाखल झालेले आहेत 11व्या पर्वामध्ये. तर खास आवर्जून ISPL सिलेक्टर धर्मेश जोशी म्हणजे गुग्गीबाई आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर विशालजी कल्याणकर साहेब, कारण खेळाडूंसाठी अफजलबाई स्वतः ISPL सिलेक्टर म्हणा किंवा नुसते ISPL नाही, गेली 20 वर्षापासून भारतातील मोठे सिलेक्टर. परंतु त्याच्या अगोदर त्यांच्या बॉलिंगचा सुद्धा दिवाण आहे मी. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. जाऊयात. मॅच जबरदस्त होणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर कृष्णा गवळी तुळजापूरचे एक जबरदस्त खेळाडू, ज्यांनी नुकतीच दिल्लीमध्ये देखील एक जबरदस्त खेळी केली होती. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जोडीला कॅप्टन फायटर जेट
महाड रायगड योगेश पेनकर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एक खेळाडू धाराशिव जिल्ह्यातील आहे तर एक खेळाडू रायगड जिल्ह्यातील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर सोलापूरचे लखन गावडे पहिले षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. माझ्याबरोबर प्रशांत आदवडे सर जुडले गेलेले आहेत आणि आजचा दिवस सगळ्यांचं लक्ष इकडे लागणार आहे. पुढच्या दोन्ही टीम NM रायगड आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रहार 11 पुणे यांच्यातील मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा व्यावसायिक गटाचा दिवस आणि विशेष म्हणजे 9 दिवस चालणारी स्पर्धा सोपी गोष्ट नाहीये ना प्रशांत सर. 9 दिवस एवढ्या सगळ्या बाबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लांब लांबवरून क्रिकेटचे चाहते या ठिकाणी लातूर अहमदपूरवरून गौसबाई या ठिकाणी दाखल झालेत. बॉस कोल्हापूरवरून दाखल झालेत. विविध ठिकाणावरून चाहते या ठिकाणी दाखल होत आहेत. आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल सगळ्यांचं. घेऊन जातोय तुम्हाला क्रिकेट या ठिकाणी सोलापूरची टीम आपल्याला पाहायला मिळते. शंभू 11 वीर मराठा सोलापूर, दुसऱ्या बाजूला सोहेल 11 नांदेड आणि नांदेड टीमसाठी योगेश पेनकर हे पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी लखन गावडे सोलापूर जिल्हा क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 58चा पाठलाग करायचा आहे निर्धारित 5 षटकांमध्ये. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल कळवला जातोय. अवंतरच्या स्वरूपातील सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. योगेश पेनकर यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. यावेळेला हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मिड ऑफला फिल्डर आहेत. बॉल हातातून निसटतोय. एक रन मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. जशाच तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. मॅच दोन्ही टीमसाठी आहे. पहा, एका बाजूला ऑल इंडिया लेवलचा मोठा संघ आहे ज्याच्यामध्ये रथी महारथी पाहायला मिळत आहेत. ISPL सारखी स्पर्धा खेळणारे बरेचसे खेळाडू पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सोलापूरची स्पेशलिटी सिमेंट विकेट आणि सिमेंट विकेटवर सोलापूरचे खेळाडू आणखी घातक असतात. नो डाऊट ते मातीवर सुद्धा चांगलेच खेळतात, परंतु सिमेंट असल्यानंतर ते थोडंसं आणखी चांगले खेळतात. त्यामुळे सोलापूर एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अखिल भारतीय गटातील एक नामवंत संघ सोहेल 11 नांदेडला आपण पाहतोय आणि त्यांच्यासाठी कृष्णा गवडी बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात आपल्याला. लखन पृथ्वीराज चषकाचं आयोजन 11व्या वर्षामध्ये आपण पाहतोय. ओ स्ट्रोक खेळला, बॅटची कडा, बॉल मागे घोषांकित क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. प्रशांत सर, खूप चांगली लाईन आहे इथे. लखनची टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय आणि या मॅचमध्ये एक चांगला उल्लेख केलात. एका बाजूला एक अशी साईड आहे, एक असा संघ आहे ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, तर दुसऱ्या बाजूला सिमेंटच्या विकेटवरती नेहमीच दादागिरी करणारा संघ आहे. आणि आता त्यांच्याकडे बँक बॅलन्स जो आहे ना तो खूप महत्त्वाचा, म्हणजे फायटिंग टोटल आहे त्यांच्याकडे. ज्या पद्धतीने ते या मैदानावरती चांगला संघर्ष करू शकतात, लढू शकतात, अशा प्रकारची धावसंख्या, एक चांगलं बॅटल मैदानावरती, एक चांगली रंगत या मॅच मध्ये बघायला मिळेल. मजा येते या मॅच मध्ये, कारण आजचा दिवस देखील चांगला चुरशीचा राहणार आहे. प्रत्येक संघ बेस्ट होऊनच आलाय आणि व्यावसायिक गट म्हटलं तर प्रशांत सर प्रत्येकाला संधी असते. संपूर्ण भारतातील कोणताही खेळाडू तुम्ही तुमच्या टीम मध्ये समाविष्ट करू शकता. अगदी बरोबर, कारण ओपन म्हटल्यानंतर तुमच्यासाठी आभाळ, या आकाश, हे मैदान पूर्णपणे खुलं आहे. पूर्ण भारतातला कुठलाही खेळाडू या मैदानामध्ये खेळू शकतो. पण एक गोष्ट मला नमूद करावं लागेल, मागच्या 3 दिवसामध्ये जे अपसेट झालेत ना, म्हणजे दावेदार संघ जे पराभूत झालेले आहेत, ही या ठिकाणी थोडासा मागोवा घेणं गरजेचं आहे. म्हणजे होमवर्क देखील महत्वाचं असेल या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी. यस, मराठवाड्यातील ख्यातनाम संघ मालक सोहेल सय्यद यांच्या मालकीचा असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेलाही शुभेच्छा त्यांच्याकडून कळवल्या जातात. संघ मालकांच्या, त्या आयोजकांच्या वतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, फक्त मालकांच्या असल्यामुळे. तर सोहेल सय्यद यांचा संघ पाहायला मिळतोय, सोहेल 11 नांदेड. हो, यावेळेला वेगातील बॉल पाठीमागे नाही थांबवला जात आहे. रन मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. लखन अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना लखन, योगेश आणि कृष्णा गवळी हे फॉर्म मधले खेळाडू आहेत. प्रचंड अनुभव आहे आणि आपण कृष्णाला पाहिले पिंपळगाव टप्पामध्ये काय जबरदस्त कामगिरी गेली होती आणि तो त्यानंतर फॉर्म मध्ये आला, प्रकाश जोधामध्ये आला आणि त्याला आतापर्यंत लखनने बांधून ठेवलाय. येस, अगदी सुप्रीमो ट्रॉफीचा बेस्ट बॅटर म्हणा. गतवर्षी जर पाहिलं तर उत्तर प्रदेशात 4 व्हीलर कार सुद्धा कृष्णा यांनी जिंकली होती. समोर लखन गावडे, यावेळेला खेचलाय बॉल, पिक केला आणि त्याच्यानंतर बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार.
या शॉटसाठी कृष्णा तयार होता मानसिकरित्या, शारीरिकरित्या, आणि त्याचा फायदा त्याला मिळाला. थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर शप्पल झाला. आणि मी फक्त असं म्हणत नाही की मैदानात घुसून मारणार आहे, त्याने करून दाखवलं. तो ऑफ स्टंपच्या बाहेर आला, शप्पल झाला आणि अतिशय दर्जेदार नेत्रदीपक फटका काढला. या फटक्याने कृष्णाचा आत्मविश्वास वाढेल. कृष्णा गवळी सातत्याने चर्चेत असणारं हे नाव आहे तुळजापूरचं. हो, यावेळेला जर पाहिलं तर लखन यांच्याकडून कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला आहे. लखन सांगतात थोडासा स्टंप वाचला आणि आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय किंवा कमबॅक म्हणावं लागेल प्रशांतजी. हा, कारण एक युद्ध मैदानावरती सुरू आहे. मी मगाशीच म्हणालो की सोलापूरचे जे खेळाडू आहेत ते देखील जिद्दीने लढतात. कष्टाने मार्ग कापा, यश तुमचंच आहे. आणि ते कष्ट मैदानावरती स्पष्ट दिसत आहेत. इथे आता लखनकडून मोठ्या दिग्गज खेळाडू षटकार आल्यानंतर एक डॉट बॉल त्याने टाकलाय. 10 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला लांबून खेचला बॉल, थोडासा दूर होता, बॉल हवेत आहे. फिल्डर पोचले जरूर होते परंतु कॅच नाही झाली आहे. 2 धावा त्या ठिकाणी देखील घेतल्याचा प्रयत्न होतोय. 58चा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 12ची स्टार्ट आहे. बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे, म्हणजे अजूनही 4 ओव्हरमध्ये 46 पाहिजेत प्रशांत दादवडे सर. चंद्रकांतजी, या मॅचमध्ये आपण बघितलं तर एक चांगली कमिटमेंट. जेव्हा कव्हरमध्ये तुम्ही उभ्या तुमच्या पाठीमागे चेंडू जातोय, उलट धावायचंय आणि तो झेल पकडण्याचा प्रयत्न आपण बघितला. कमिटमेंट खूप चांगली होती. पहिल्या षटकात 12 धावा आणि बिनबाद 12 या धावा निश्चितच समाधानकारक आहेत. या म्हणजे एक चांगल्या मॅचची सुरुवात या ठिकाणी झाली. 46 धावा अजून करायचे आहेत. एकदा पुन्हा मिटिंग मैदानावरती बघायला मिळते, चर्चा होते, प्लॅन होते. प्लॅन ए या ठिकाणी सक्सेसफुल झालाय का नाही याची चाचपणी केली जाते की प्लॅन बी कडे जायचंय याची चर्चा मैदान. फक्त जास्त चर्चा करू नका, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. बरोबर 11:37 झालेली आहे. संगू पाटील गतवर्षी माळीनगरच्या स्पर्धेमध्ये नाईट टुर्नामेंटमध्ये सुद्धा संगू पाटीलने चांगली कामगिरी केली होती. पाहूया संगू पाटील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आज येरळवाडी नगरीमध्ये एक चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज आहे. समोर योगेश पेनकर आहे. तारे सितारे मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. सोपं नाही आहे. छोट्याशा गावातून येऊन मात्र आज भारतीय टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवणं योगेश पेनकर यांनी तो कारनामा केलाय. दुसऱ्या बाजूला कृष्णा गवळी यांनी देखील केलाय. स्वतःला गावात सिद्ध केलं, तालुक्यात, जिल्ह्यात, छोट्या स्पर्धांमध्ये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आज मोठ्या मोठ्या मंचावर खेळताना पाहायला मिळतात हे खेळाडू. 12 धावा धावफलकावर आहेत. अजूनही मॅच ऑन आहे. 46ची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 46ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होईल. यानंतर NM रायगड टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचे कॅप्टन आलेले आहेत. प्रहार पुणे आपण आला असेल तर आल्याची नोंद या ठिकाणी द्यायची आहे. यस, संगू पाटील एका बाजूला पाहायला मिळतील. योगेश पेनकर यांना आपण पाहतोय. 24 चेंडू आणि 46ची आवश्यकता. मॅच ऑन आहे. सोयल 11 नांदेड. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते आपल्याला शंभू 11 वीर मराठा. पहिला बॉल पॉवर प्लेचा फायदाच घेतला या ठिकाणी. पाठीमागे फिल्डर उपलब्ध नव्हते आणि तिकडेच बॉल खेळलाय. 4 धावा चौकार. शंभू पाटीलचं स्वागत बघा काय झालंय. जिद्द असेल मनात अडचणींना हरवण्याची तर यशाचे शिखर तुम्हीच गाठणार. योगेश पेनकरनं काय षटकार टोटवलाय. तंत्रशुद्ध बॅटिंग करता हा बॅट्समन ओळखला जातो. पॉवर प्लेच्या बॅटिंगसाठी ओळखला जातो आणि ते त्याने सिद्ध करून दाखवलंय. अतिशय नेत्रदीपक फटका योगेश पेनकरच्या बॅटमधनं सिमेंटच्या खणखणीत विकेटवरती सणसणीत चौकार. कॅप्टन योगेश पेनकर बॅटिंग करतायत. स्वतः खूप चांगल्या पद्धतीने मात्र बॅटिंग त्यांच्याकडून देखील होताना पाहायला मिळते. मेरिटवर क्रिकेट, जसं मैदान तसं क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. मोठ्या मैदान असेल तर सिंगल डबल्स खूप प्रभावी पद्धतीने घेतात. चारी बाजूला बॅटिंग देखील करतात. 16 धावा धावफलकावर. संघूचा हा बॉल स्ट्रोक खेळलाय. योगेश पेनकर यांच्या बॅट मधून येतोय सिक्सर.
तुम्ही फुल टॉस टाकलात तर योगेश पेंडकर बॉस बनणार यात काय शंका नाही. आणि तेच घडलं. फुल टॉस टाकला, बॉटम हँडचा सुंदर वापर करत चेंडू इथे आपण पाहू शकता अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. तंत्रशुद्ध बॅटिंग ही त्याची ताकद आहे. योगेश पेंडकर 2 दर्जेदार फटक्याने खेळतोय. 11 वरती धावसंख्या 22 यार्डामधलं युद्ध मैदानावरती रंगलंय. 22 धाव फलकावर. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आल्यानंतर मॅच थोडीशी खुली करण्याचा प्रयत्न करतायत योगेश पेंडकर. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी सोलापूर टीमला सुद्धा आणि त्यासाठी डॉट बॉल किंवा विकेटची आवश्यकता आहे. योगेश चांगली बॅटिंग करतायत सध्या. संगू पाटील यावेळेला समोर उडवलाय. खडे खडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. पहले गुड था, उसके बाद में बेटर था, अब ये बेस्ट है. बल्ले के बीचों बीच और एक बार फिर हिट पोजीशन बहुत ही बेहतरीन, टाइमिंग प्रॉपर, गेंद बॉर्डर के बाद चल रहे. योगेश पेंडकर कमाल की पारी खेल रहे. यावेळेला दिशा फाईन लेगची आहे आणि याही ठिकाणी 2 धावा मिळतील. जास्त सफल झाले. अंदाज घेतला, बॅटरला यॉर्क करायला लावलं आणि बॉल तिकडे उचलून पाठीमागे खेळलाय 2 धावांसाठी. शंभू के लिए ये अग्नि परीक्षा है. सामने बल्लेबाज योगेश पेंडकर और कृष्णा गौरी है, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं. तो इस वक्त शंभू पाटिल के लिए रन तो आपके बने, लेकिन अब ये डिपेंड करना गेंदबाजों का काम है. अनुभवी खिलाड़ी योगेश और कृष्णा इस वक्त गेंदबाजों के ऊपर हमला कर रहे हैं. 30 धावा बऱ्यापैकी धावसंख्या आता झालेली आहे. हे षटक महागडं राहिलं. चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 धावा, अशा 4 बॉलमध्येच 18 धावा या ठिकाणी खर्च करण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी अजूनही जर पाहिलं तर 28ची आवश्यकता आहे. प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत अजून सुद्धा. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आणि पकडली गेली कॅच. मोठी विकेट आली आहे. योगेश पेंडकर यांना आउट करण्यामध्ये संगू पाटील यशस्वी झालेत. क्रूशियल विकेट. योगेश पेंडकर ने 19 रन बनाए, 6 गेंदों का सामना किया. स्ट्राइक रेट 316 का, 2 सिक्सर और 1 चौका इनके पारी में. ये डकआउट की तरफ चले गए, उसकी वजह देखे. सफल हुए थे. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. इस बार बल्ला बिल्कुल जल्दी बंद हो गया. बल्ले का मुख जो तो बिल्कुल बल्ला बंद हो गया ऑन सर की तरफ और गेंद चलेगी कवर की तरफ. एक बेहतरीन कैच कवर की तरफ लिया गया. शंभू ने बदला लिया है. पहले विकेट का पतन और शंभू के गेंदबाजी आप देख रहे हैं. संभाजी मैदान के अंदर आए हैं बल्लेबाजी करने के लिए. स्कोर 30 रन 1 विकेट के नुकसान पर. यस, आउट होत आहेत. मात्र या ठिकाणी योगेश पेंडकर त्यांची जागा घेण्यासाठी महाराष्ट्राचा सिक्सर किंग बबलू पाटील बॅटिंगसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एखाद्या मॅच मध्ये जर षटकार नाही मारला तर बेचैन होत असतील असे हे सिक्सर किंग आहेत. संगू पुन्हा एकदा. ओ, इकडे जर पाहिलं तर एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. लेग बाईच्या स्वरूपातील 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. धावसंख्या झाली 31. बहुत ही क्रूशियल मुकाबला है पृथ्वीराज चषक 2025 पे. पृथ्वीराज चषक 2025 स्पॉन्सर्ड बाय सुबेस्ती आइसक्रीम एंड मिल्क प्रोडक्ट. ये 2 खिलाड़ी एक तरफ सिक्सर किंग बीच मैदान पर है, संभाजी यानी कि बबलू और कृष्णा गौली. इनकी भी तकनीक बहुत बढ़िया है. 5 गेंदों में 10 पर केंद्र है. शंभू पाटिल 1 ओवर 8 रन 1 विकेट महंगे साबित हुए हैं. चौका छक्का और उसके बाद में एक बार फिर कमबैक करने का मौका. अजूनही जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 31 धावा धावफलकावर आहे. कमबॅक करावं लागेल. 27ची आवश्यकता अजूनही आहे. 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. लखन गावडे पुन्हा एकदा आले तर गोलंदाजीसाठी. कृष्णा गवळी आणि जोडीला जर पाहिलं तर बबलू पाटील. पृथ्वीराज चषक सातारा इरळवाडी. यावेळेला स्ट्रोक खेळलाय कृष्णा गवळी यांच्या बॅट मधून. आणखीन एक बॉल लांब जातोय. सिक्सर. दे घुमा के गेंद को खेल दिया. स्क्वायर लेग बॉर्डर के बाद कृष्णा गौली ने कॉन्फिडेंस अब और बढ़ता हुआ दबाव गेंदबाज के ऊपर जो फ्रंटलाइन गेंदबाज है लखन के ऊपर हमला किया गया. शानदार बल्लेबाजी कृष्णा गौली द्वारा. चांगली बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 16 धावांवर बॅटिंग करतायत कृष्णा. लखन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. आज व्यावसायिक गटाचा दिवस आहे. रथी महारथी आज येरळवाडीमध्ये येणार आहेत. यावेळेला समोर खेळलाय हा फटका, परंतु तिकडे फिल्डर आहेत. त्यांच्याच हातात चेंडू जाताना पाहायला मिळेल. विकेट लखन गावडे घेत आहेत. कृष्णा गवळी आउट.
शंभू 11 वीर मराठा को अगर ये मुकाबला जीतना है तो गुच्छ में विकेट चाहिए। ऑफ टर्म के बाहर गिनती हेलीकॉप्टर खेल दिया था। इस बार इस स्ट्रोक के लिए बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात, सतर्क सावधान, लिया कैच और अपोनेंट टीम का हुआ नुकसान, कृष्णा आउट। अजूनही 21 ची आवश्यकता आहे। अमित नाईक आलेत मैदानाच्या आतमध्ये। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासईच्या एकटघर या गावचे खेळाडू मात्र पाहायला मिळत आहेत। अमित नाईक ISPL सारख्या स्पर्धेत सुद्धा माझी मुंबईकडून खेळत असताना खूप प्रभावित केलं होतं अमित नाईक यांनी। पाहूयात आज कशा प्रकारची कामगिरी करतील। 21 धावा अजूनही पाहिजे। सोलापूरचा संघ सुद्धा बलवान आहे, मॅच सोडणारी टीम नाहीये ही। हो हो हो, चांगला बॉल पाहायला मिळाला खरं, परंतु पंच नो बॉल तिकडे घोषित करतायत। हो, आणि त्याच्याचमुळे या ठिकाणी 2 धावा मिळणार आहेत। एक रन बहुत इंपॉर्टेंट है। एक बॉल जो है बिल्कुल इवेंट के बराबर हो जाएगा। 16 गेंद में 19 चाहिए तो 19-20 वाला मैच है, ज्यादा एक बार फिर फासला नहीं है। धर्मेश जोशी साहब को मैं देख रहा हूँ थोड़ा रिलैक्स लग रहे हैं, लेकिन यहाँ से सोलापुर की जो टीम है कमबैक करना चाहिए। अगर 2 विकेट गिरते हैं तो कमबैक करने का मौका मिलेगा, नहीं तो ये मैच नांदेड़ के लिए बहुत आसान बन जाएगा। 16 बॉलमध्ये 19 पाहिजेत। सोहेल 11 नांदेड या टीमला, शंभू 11 वीर मराठा सोलापूर समोर आपल्याला पाहायला मिळते। साताऱ्याच्या एरळवाडीमध्ये मॅच पाहायला मिळते। फुल टॉस, बबलू पाटील स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळत आहेत। फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत आणि फेकी करतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट झालेला आहे। स्ट्राइक रोटेट करने की कोशिश दोनों बैटर द्वारा। 15 गेंद में 8 रनों की जरूरत है। अमित नाइक और बबलू दोनों खिलाड़ी जो फॉर्म में है, बहुत बढ़िया प्रदर्शन इनका रहा है और अब एक विकेट की तलाश में है गेंदबाज लखन। 15 बॉलमध्ये 18 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे। अमित नाईक या पावसाळी हंगामात मात्र मोटरसायकल देखील जिंकली त्यांनी कोलगेटच्या मैदानामध्ये। ओ, इकडे बॉल जर पाहिलं तर नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे। बिमर या ठिकाणी घोषित करण्यात आलाय आणि त्याला दाद मागितली आहे। तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे फील्डिंग टीमने। बिमर आहे की नाही याकरता? सदीक भाई डिक्लेयर क्षेत्र की तरफ गेंद चली गई, पहले तो नहीं गई है। ओके, तो नो बॉल का इशारा किया गया था। उसके बाद में लखन भाई को लग रहा है कि ये फेयर डिलीवरी होनी चाहिए। अब देखते हैं टीवी अंपायर का क्या फैसला। 40 रन 2 विकेट के नुकसान पर सोहेल 11, इट्स नो बॉल, इट्स नो बॉल। सोहेल 11 नांदेड़ 41 2 विकेट के नुकसान पर। ओ, या ठिकाणी या ठिकाणी रनआउटचा प्रयत्न देखील मात्र या ठिकाणी केलाय लखन आणि या ठिकाणी जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी आउट दिलाय। येस, सॉफ्ट डिसिजन हा आउट दिलेला आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली। विकी सेलार वहां मौजूद थे अंपायर और इन्होंने सॉफ्ट सिग्नल दिया आउट, लेकिन टीवी अंपायर भी एक बार फिर क्या डिसीजन देते हुए देखने वाली बात है। आउट। संभाजी बैक टू द पेवेलियन। बहुत बड़ी सफलता मिली है इस वक्त सोलापुर टीम के लिए, खुश हो जाएंगे। लखन यांचं कौतुक करावं लागेल। वेगात बॉल टाकतायत। इकडे जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील नितीन माटुंगे, कोल्हापूरचे सिक्सर किंग। 41 धावा धावफलकावर। अजूनही 14 बॉलमध्ये 17 पाहिजे। मॅच संपलेली नाहीये। सोलापूरकरांचा प्रयत्न याही परिस्थितीमध्ये मॅच बनवायची। एका बाजूला अमित नाईक रायगडचे तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूरचे नितीन माटुंगे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु सोलापूरचे लखन म्हणतायत ही मॅच काही आम्ही सुद्धा सोडलेली नाहीये। एरळवाडीमध्ये आज व्यावसायिक गटाचे धुरंधर दाखल होताना पाहायला मिळतील। 14 बॉल 17। मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे। लखन प्रयत्न मात्र त्यांचा सुरू आहे। 3 बाजूला सीमारेषा, त्याच्या बाजूला असणारी गावातील लोकवस्ती, पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर झोन, असं हे मैदान थोडंसं छोटं वाटतं जरी असेल, मैदानात आनंद क्रिकेटचा मोठा पाहायला मिळतो प्रशांत सर, आणि त्याच्यामुळे चर्चेत असतं हे मैदान, चर्चेत असते ही स्पर्धा। हंगामाच्या सुरुवातीलाच येणारी एक मोठी स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाते। लखन यावेळेला फटका चांगला खेळलाय, समोरच्या दिशेने खेळलाय। फिल्डर मात्र अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी येत आहेत, फेकी करतायत। 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे। धावसंख्या 42 झाली आहे, अजूनही 13 मध्ये 16। आता खरं तर नांदेड संघाचं पारडं जड दिसतंय। 13 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता, पण
दिग्गज खेळाडू आहेत मैदानावर. सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी गेल्या 20-25 वर्षामध्ये आपण बघितले अशा प्रकारचे मॅच फसताना. 13 चेंडूमध्ये 16. गणेश चव्हाण साहेब आपल्या स्क्रीनवरती आहेत, स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्घाते. 13 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये रंगत पाडले. लखननं अफलातून कामगिरी केली. फ्रंटलाईन गोलंदाज आहेत, शानदार कामगिरी करत असताना बॅट्समनला थोडस या ठिकाणी बांधून ठेवले. फारशी मुभा दिलेली नाहीये. ऑफ टर्मच्या थोडासा बाहेरचा चेंडू डॉट टाकलाय. 12 चेंडूमध्ये 16. चंद्रकांतजी मॅच संपलेला नाहीये, शर्यत संपलेलं नाही, कारण मी आपण जिंकलो नाहीये. म्हणजे 12 चेंडूमध्ये 24. टेनिस क्रिकेटमध्ये फार सोपं जातं, पण बॉल टू बॉल मॅच जेव्हा येतात ना ते आपण बऱ्याच वेळा फसताना पण बघितलेले आहेत. 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यक. कंपॅरिझन 42ला 3 सोहेल 11 नांदेड आणि शंभू 11 सोलापूर 40ला 2. हे कंपॅरिझन मॅच तसा इथे आकडे बरोबर आहेत. गणेश चव्हाण साहेब आपल्याला या ठिकाणी पाहायला स्पर्धेचे शिल्पकार चर्चा करतात. या स्पर्धेची चर्चा होणार आहे, या मॅचची चर्चा होणार आहे. सामना रंगलाय. तब्येत मॅचच्या दिशेने 42 धावा धावफलकावर. 12 मध्ये अजूनही जर पाहिलं तर 16 पाहिजेत. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल केला जातोय. यस, गुलबर्गा कर्नाटक अक्षय पाटील या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. पाहूया अक्षय पाटील कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. खास गुलबर्गा कर्नाटकवरून या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळालेल्या आहेत. गणेश चव्हाण साहेबांना पण पाहतोय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा धनंजय चव्हाण साहेब यांचं मार्गदर्शन या स्पर्धेला. 12 बॉलमध्ये 16 करायच्या आहेत. अक्षय पाटील, पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु एक धाव घेतलीये. दुसरीचाही प्रयत्न केला, तिसरीचा कॉल दिला जातोय. थोडेसे गाफील राहिले, त्याचा फायदा इकडे घेतलाय. 3 धावा कंप्लीट. या 3 धावांनी आत्मविश्वास बॅट्समनचा वाढेल. शंभू 11 सोलापूर संघावरती थोडा दबाव वाढणार आहे, कारण समीकरण होतं 12 चेंडू 16 आणि आता 11 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता 13 धावांची. अगदी आता हा संघ जो आहे सोहेल 11चा तो विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. फुल टॉस, खराब होता हा चेंडू, त्याचा समाचार या ठिकाणी घेतलाय. अमित नाईकचा एअर स्ट्राईक, सिक्सर. अमित नाइक जो हमेशा करते हैं सर्जिकल स्ट्राइक, अब जाकर इनको मिलेंगे बहुत सारे लाइक. एक्शन रिप्ले में देखिए वो स्ट्रोक किस तरह से खेला गया था. 10 गेंदों में 7 रनों की जरूरत है. देखिए बाहर से आपको नहीं बोलना है, बल्लेबाज प्रोफेशनल है, बल्लेबाज प्रोफेशनल है, उनको ही पता होता है कि क्या करना है. तो बाहर से ना बोले, आपको वो रिव्यू नहीं मिलेगा, बोलने की जरूरत नहीं है. शानदार स्ट्रोक था अमित नाइक का. अजूनही जर पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता आहे. या षटकाराने मॅच खुली केली आहे. अमित नाईक वेळेलाच मात्र या ठिकाणी मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. यानंतर प्रहार 11 पुणे, सचिन ढवळे सरांची टीम आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर NM रायगड प्रदीप न्यायनीत आलेत. यावेळेला बॉल हवेत आणि त्या ठिकाणी कॅच पकडली जाते. म्हणजे ऋषी खोबन होते त्या ठिकाणी, त्यांनी पकडली कॅच. 7 रन बना के अमित नाइक बैक टू द पेपलन चले गए हैं और इस विकेट से अब फिलहाल सोलापुर टीम की उम्मीदें और बढ़ने वाली है. इस बार ऑनसाइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई. स्क्वायर लेग पर खिलाड़ी गई दायरे के अंदर, बहुत ही बेहतरीन कैच. 7 रन बना के अमित नाइक बैक टू द पेपलन. अब आंकड़े क्या बता रहे, एक बार भी देखिए समीकरण क्या वो देखना बहुत जरूरी है. 9 गेंदे और 7 रनों की जरूरत. 9 बॉलमध्ये 7ची आवश्यकता आहे. एक खराब बॉल आला, त्याच्यावर षटकार आला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अक्षय पाटील कमबॅक करतायत. मैदानाच्या आतमध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा टायगर एजाज कुरेशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नितीन माटुंगे यांच्या जोडीला. परंतु सोलापूरकरांनी हार नाही मानलेली आहे. फाईट करतायत. सोहेल 11 नांदेड एका बाजूला पाहायला मिळते, शंभू 11 वीर मराठा सोलापूर एका बाजूला आहे. तर यानंतर होणारी मॅच NM रायगड विरुद्ध प्रहार पुणे अशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्यावसायिक गट म्हणजे हाफचा शेवटचा दिवस असणार आहे आणि उद्या क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल आणि एक जी मॅच बॅलन्स आहे 40+ ती उद्या होणार आहे. म्हणजे एकंदरीत 8 मॅचेस उद्या सुद्धा होणार आहेत. पाहूया आजचा दिवस कोण गाजवणार. अक्षय एजाज समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळत आहेत, तिकडे फिल्डर आहेत. रन नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. रन नाहीये, परंतु क्रिकेट मधला जो रंग आहे तो आता चढलाय. क्रिकेटचा रंग या मॅचला चढलाय. 8 चेंडू 7
सोलापूर संघानं अजूनही शोल्डर डाऊन न केले, ते लढतायत मैदानावरती एका दिग्गज संघाविरुद्ध. अतिशय नेतृत्वपूर्ण खेळ दोन्ही संघाकडनं. चांगली कामगिरी. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, चांगल्या पद्धतीने स्ट्रोक आलाय. फिल्डर त्या ठिकाणी विठ्ठल चव्हाण पोहोचतायत, थ्रो करतायत. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपला पहिला मिळेल. 7 मध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता असणार आहे. क्रुशियल मुकाबला सोलापुर टीम के लिए. एक तरफ नांदेड़ की टीम ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया है और इस ओवर में बढ़िया गेंदबाजी अक्षय पाटिल द्वारा ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. अक्षय, सोलापूरकर म्हणत असतील यार तो षटकार नव्हता जायला पाहिजे. कमी गतीचा बॉल आणि इकडे व्हेरिएशन केलं. गुलबर्गा कर्नाटकवरून हा खेळाडू एरळवाडीत का आलाय दाखवून देताना पाहायला मिळत आहेत. मॅचला ऑन ठेवलंय. 6 बॉल 6 रन. तसं बघितलं तर इथे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हा पेपर सोपा आहे. म्हणजे 12 चेंडू 16, आता 6 चेंडू 6 पर्यंत तो आलाय. परंतु अशा प्रकारच्या समीकरणामध्ये मॅच फसताना आपण अनेक वेळा, मी 20-25 वर्षाचा अनुभव सांगतोय, पाहिलंय. 6 चेंडू 7 आमदार शेखर निकम चषकामध्ये झालं नाहीयेत. त्या ठिकाणी आपण बघतोय 6 चेंडूमध्ये 6 देखील झाले नाहीयेत. 6 चेंडूमध्ये 6 हे समीकरण आहे. सोलापूरचे संघ पुन्हा एकदा टीम मिटिंग करते आणि मॅच रंगतदार आहे. रोमहर्षक आहे. जास्त वेळ घेऊ नका. सामना रंगलाय. उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. पृथ्वीराज चषकाच्या मागच्या 3 संध्याकाळ आणि आता इथे ही आता बरोबर 4था दिवस. खऱ्या अर्थानं 8 दिवसाचा हा खेळ आहे, परंतु ही 4था दिवसाचा पहिलं सत्र आहे. ते इथे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरतंय. पर्वणीच असणार आहे प्रेक्षकांसाठी. आणि 6 चेंडू 6 धावा या मैदानामध्ये अशा प्रकारच्या मॅचेस रंगताना आपण पाहिलंय. काय होणार? एजाज कुरेशी आणि जोडीला जर पाहिलं तर आता विजय पावले मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील धुरंधर एका बाजूला आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मनोज माने यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. सोलापूरचे आणखीन एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत. 6 बॉलमध्ये 6 या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं. व्यावसायिक गट आहे आणि व्यावसायिक गटातील सगळे जबरदस्त खेळाडू. सोलापूरला ही सलाह असेल यार तो फुलटॉस नसता गेला तर. पण आता ते जे झालं म्हणजे बाण धनुष्यातून निघून गेलाय, त्याची चर्चा करण्यात काय मजा नाही. विजय पावलेनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 100 पेक्षा जास्त धावा केल्यात. तो मैदानावरती आहे, ही जमेची बाजू आहे. परंतु नौका गोलंदाज मैदानावरती आहे. एक युवक मैदानावरती तो कशा प्रकारे कामगिरी करतो त्याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. हा तो षटकार गेला, खराब चेंडू होता, याची चर्चा नंतर होईल. पण आता 6 धावा कशा डिपेंड करायच्या याबद्दल जास्त विचार करणं गरजेचं आहे. अगदी. आणि त्याच्यासाठी 2 ओव्हर लखन गावडे यांनी टाकल्यामुळे स्वाभाविकपणे फ्रेश बॉलर या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेला आहे. आणि फ्रेश बॉलर जरी असेल संधी त्यांच्याकडे सुद्धा आहे. अशा परिस्थितीतून टीमला बाहेर काढलं तर तुमचं नाव होणार आहे. एजाज कुरेशी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विजय पावले. पृथ्वीराज चषकातील आजच्या दिवसातील पहिली मॅच. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. हो, पहिल्याच बॉलवर या ठिकाणी अपील होताना पाहायला मिळत आहे. पहिला बॉल डॉट आलाय. मॅच मध्ये रंग भरायला सुरुवात झालेली आहे. 5 बॉल 6 रनची आवश्यकता. नांदेड या ठिकाणी जिंकलं तर एक बातमी होईल, पण सोलापूर जिंकलं तर ब्रेकिंग न्यूज होणार आहे. स्पर्धेतला अपसेट देखील होऊ शकतं. त्यामुळे दोन्ही संघ या ठिकाणी त्याच तयारीने आलेले आहेत. काय मॅच आहे. 5 चेंडू 6. तुम्ही सामना पाहत राहा. पृथ्वीराज चषक 2025. एक मिनिट सर 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 गाडी चालली आहे आणि ते मैदानातून चालली आहे. मॅच अगदी महत्वाच्या क्षणावर आहे. केबल त्या ठिकाणी पाहिजे का? गाडी हा चेक करून जायचं. यस, मॅच जबरदस्त आहे. मनोज माने यावेळेला स्ट्रोक पाठीमागे खेळलाय. पाहूया किती रन आहेत त्या ठिकाणी. 1च रन असणार आहे. गाडी पुढे न्यायची थोडी बाउंड्रीच्या आतमध्ये प्लीज. मॅच अगदी जबरदस्त चालली आहे. गाडी थोडीशी पुढे घेऊन जा. चंद्रकांतजी पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. पृथ्वीराज चषक 2025 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर देखील बघायला मिळेल. वा वा. आणि हे मैदान आणि सुपर ओव्हर तर नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. 53 धावा 4 बॉलमध्ये 5 पाहिजेत. एका बाजूला सोहेल 11 नांदेड, सोहेल सय्यद अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला शंभू 11 वीर मराठा सोलापूर. मनोज माने समोर, एजाज
कुरेशी. यावेळेला फटका खेळलाय परंतु हातात जातोय. मॅचने पुन्हा एकदा रंग 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 बदललेला आहे. काय मॅच चालली आहे, जबरदस्त. आता हे सत्र देखील दुपारचं आणि ते देखील मंतरलेलं आहे. त्याचंही एक अनुभूती आपल्याला मैदानावरती येते. रोमहर्षक सामना. ऑन साईडला चेंडू पूल केला एजाजनं. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तू कुठली चूक करत नाही. फलंदाज बाद होतोय. समीकरण तुमच्या समोर आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. चंद्रकांतजी, मी मगाशी सांगितलंय हा सामना जर इथे नांदेड संघाने जिंकला तर एक बातमी होईल, पण सोलापूर संघाने जिंकला तर ब्रेकिंग न्यूज होणार आहे. यस, मॅच काय होती, 10 बॉल मध्ये 7 रन पाहिजे होते, आता 3 बॉल मध्ये 5 रन पाहिजेत. परंतु हे सगळे खेळाडू सुद्धा तेवढे जबरदस्त आहेत. या वर्षी ISPL चे बेस्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. रजत मुंडे, गाव चांभारली, तालुका खालापूर आणि जिल्हा रायगड. रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये. परंतु सोलापूरचे मनोज माने म्हणतायत आम्ही सुद्धा मॅच सोडलेली नाहीये. सामना चांगलाच रंगात आलाय. प्रेक्षकांच्या देखील काळजाचे आता ठोके धगधग करायला लागलेले आहेत. असा सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामन्यातील चुरस, सामन्यातील उत्कंठा वाढलेली आहे. 3 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता आहे. प्रशांत आदवडे सर, क्या गजब का मुकाबला. घायल तो हर परिंदा है, मगर जो फिर से उड़ सका वही जिंदा है. अपनी सांसें जिंदा रखने के लिए आपको आखिरी साथ तक लड़ना है और एक पैसा वसूल मुकाबला आप देख रहे हैं. यस, मालेगाववरून मालेगावचे ख्यातनाम क्रिकेट प्रेमी आकाशभाऊ बेडसे आपण देखील टीम घेऊन या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील हार्दिक स्वागत. हेबी समर्थ मालेगाव. तर या ठिकाणी मॅच चांगलीच रंगात आलेली आहे. फुल टॉस, समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेला होता. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळतंय. शेवटचे 2 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. काय मॅच चालली आहे, अतिशय जबरदस्त आणि एक हृदयाचा काळजाचा ठाव घेणारी मॅच सध्या आपण पाहतोय. सोलापूर की नांदेड, नांदेड की सोलापूर, असा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये मात्र आता इरेला पेटलाय. कोण जिंकणार या मॅचला? विजय पावले यांच्यासाठी ही परिस्थिती काही प्रशांत सर नवीन नाहीये. जी हाँ, और मजा आएगा. रन चाहिए 4, किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार, इस मैच में करेगा कौन पलटवार, और परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार. रोचक दिलचस्प मुकाबला, कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है. काय मॅच चालली आहे. 2 बॉल 4, 10 बॉल मध्ये 7 ची मॅच आणि आता 2 बॉल 4. काही होऊ देत, शेवटच्या क्षणापर्यंत खेळायचं. जो चांगला खेळणार तो जिंकणार. विजय पावले यांच्याकडे क्षमता आहे. बॉलिंग नाही तर बॅटिंग मध्ये देखील खूप साऱ्या मॅच त्यांनी जिंकून दिलेल्या आहेत. तेच बॅटिंग साठी आहे. जिल्हा सांगली, तालुका 32 शिराळा आणि गाव मांगले भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलंय. परंतु सोलापूरचे मनोज माने सुद्धा चर्चेत आहेत, कारण त्यांनी ही मॅच रंगात आणली आहे. 6 बॉल 6 ची मॅच 2 बॉल 4 वर आणलेली आहे. मनोज माने विजय यांच्यासाठी. यावेळेला फुल टॉस. मांगलेचा स्टार, वारणेचा वाघ मात्र या ठिकाणी आपल्या टीमला मॅच जिंकून देताना पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रहार. विजय पावले या ठिकाणी निर्णायक क्षणी दबावामध्ये जबरदस्त फटका घेतोय. हा फटका विनिंग स्ट्रोक आपल्या स्क्रीनवरती सेलिब्रेशन या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि विजय पावलेचा घाव घेतोय हृदयाचा ठाव. चेंडू सीमारेषा पार, षटकार. परंतु ऐका, आपण सोलापूरच्या मुलांचं कौतुक करणार आहे आणि ते सोलापूरच्या मुलांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय खेळलेत यार. 10 बॉल 7 ची मॅच 2 बॉल 4 वर त्यांनी सुद्धा आणलेली आहे. म्हणून सोलापूरकर, मॅच नांदेडने जिंकली, मन मात्र या सोलापूरच्या मुलांनी जिंकलेली आहेत. आपलं सुद्धा कौतुक. वा, काय सुरुवात झाली आहे पृथ्वीराज चषकाच्या आजच्या दिवसाला. आणि आज क्रिकेट जिंकले. मायनीकडून एक आमचा कलाकार आला, ऋतुराज पवार. मी त्याला व्यासपीठावरती ऋतुराज लोहार आपल्याला व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. विजय पावलेचं एक छान चित्र त्याने रेखाटलेलं आहे आणि विजय पावलेनं विनिंग स्ट्रोक देखील रेखाटलेला आहे. वाह वाह.